कैलासवासी वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत शिकणारा तसेच ऊसतोड कामगारांचा मुलाने थेट व्हिएतनाम येथील स्पर्धेत बाजी मारून सिल्वर मेडल जिंकल्याचे समजताच ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा यांनी आदित्य दिलीप जाधव या विजेत्यासह त्याचे आईवडिलांचा सत्कार केला। यावेळी माजी नगराध्यक्ष महादू मस्के, प्रशांत आदराक, कुणबी विकास मंचचे चे भिसे, नाना गायकवाड, अजय राठोडसह अनेक सहकारी यावेळी उपस्थित होते। नंदूशेठ मुंदडांनी यशाबद्दल आदित्य जाधवचे तर कौतुक केलेच, त्याला साथ देणाऱ्या त्याच्या आईवडिलांचाही सत्कार केला। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राठोड, क्रीडा शिक्षक प्रवीण ठोंबरेसह शाळेतील इतर सहकारी उपस्थित होते। कैलासवासी वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई या निवासी शाळेमध्ये हा विद्यार्थी घडलेला आहे आणि घडवून त्यांनी आपल्या कोल्हापूरला जाऊन त्यांनी आपलं नाव त्या ठिकाणी कुस्तीमध्ये आपलं पदक त्या ठिकाणी मिळवलेलं आहे। शाळेबद्दल आम्हाला भरपूर काही अभिमान आहे सर। धन्यवाद सर। आदित्य जाधवचे अंबाजोगाई शहरात आगमन होताच त्याची अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली। त्यासोबत त्यांच्या आईही या मिरवणूक सहभागी झाल्या होत्या। अख्खं कुटुंब या मिरवणुकीत सहभागी झाले होते। सर्वांनी या कुटुंबाचा माझं नाव आदित्य दिलीप जाधव, मी राहणार अंबाजोगाईचा। मी गेले 4 वर्ष आलं कोल्हापूरला असतो प्रॅक्टिससाठी। आणि असं आहे की आपल्या भागात म्हणजे बीड जिल्ह्यात खेळाला हे जास्त मानलं जात नाही। आपलं शिक्षणासाठी मानतात। मी म्हणत नाही की खेळालाच मानलं पाहिजे, शिक्षणालाही मानलं पाहिजे, पण त्याबरोबर खेळाला सुद्धा मानलं पाहिजे। त्या ज्यांना आपल्या भागात स्टेडियम कमी आहेत सध्याला खेळाबद्दल, जास्तीत पोरं क्रिकेटचं प्रॅक्टिस करत जातात, पण त्यांना सध्या त्याची कोच भेटत नाहीत। ते मग प्रॅक्टिस करतात पण ते वाया जाते। मग त्यांना असंच प्रॅक्टिस निम्मा करायचं, निम्मा सोडून द्यायचं, ह्यात काही त्यांचा उपयोग नाही। असंच आयुष्य वाया जातं त्यांच्यात। मग त्याबद्दल सांगतोय की आपल्या भागात सुद्धा पूर्ण सगळ्या खेळांचं स्टेडियम आलं पाहिजे। आणि मी आता इथं फक्त एशियन चॅम्पियनशिपला माझे सिल्वर मेडल आले। मी इथनं लिहून देतो की ऑलिम्पिकला सुद्धा मी मेडल आणून देणार। महाराष्ट्राचं नाव, भारताचं नाव हे 1 नंबरला नेऊन ठेवणार। माझ्या शाळेचं नाव हे सुद्धा अखंड भारतभर गाजवणार। मी राहणार अंबाजोगाईचा। मी प्रॅक्टिससाठी कोल्हापूरला असतो आणि आता मी 6 वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय आणि 6 वर्षाची मेहनत माझी आता मला एक देते। 6 वर्षानंतर माझे एशियनला मेडल आले आणि मी इथं पुढे प्रयत्न करतोय की ऑलिम्पिकला सुद्धा मेडल आणून देणार आणि माझे ते महाराष्ट्राचं नाव, भारताचं नाव हे सगळ्यात उंचावर नेणार। हे माझं वचन आहे, शब्द आहे माझा। यो अंबाजोगाईत आपलं स्वागत झालेलं आहे, कसं वाटलं आपल्या अंबाजोगाईत? खूप आनंद होतोय की आमच्या भागात म्हणजे असा कोण प्लेअर नव्हता की असं म्हणजे नॅशनल लेवलला गेला, इथं गेला, जे नॅशनल लेवलला गेले त्यांचं कुणाला माहीतच नाही की